अगं बस स्टँडच्या मागे जागा मिळाली ते सांग की त्यांना. हो हो, भूताचा माळच मिळाला. भूताचा माळ? अहो कसं जाणार तिथं शाळेला? भूताचा माळ म्हणजे काय वेगळं आहे का? भूताच्या माळावर मला नाही वाटत रामभाऊ. इंदू, खरंच भूताच्या माळावर आपल्याला जागा मिळाली का? नाही म्हणजे तिथे शाळा बांधायची का आपण? नाही नाही, हे जर असं असन तर माझी पोरं मी काय शाळेत घालणार नाही. भले ती नाही शिकली तरी चालेल. नाही तर काय, माणूस तिकडं दिवसा ढवळ्या जायला घाबरतं आणि तिकडं काय शाळेत पोरं पाठवायचे का आपण? नाही नाही, हे जमायचं नाही. इंदू, हे पटण्यासारखं नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे रामभाऊ. नाही नाही नाही, पाठवायचं. ऐका ना दादा, मी त्यापेक्षा 7-7 किलोमीटरची तंगडे तोड परवडली. हा मग अशा लेकरांना काही भूतबाधा झाली तर काय करायचं? मग अहो मी तर ऐकलंय अमावास्याला तिकडं व्याताळ येतो व्याताळ. मागच्याच एक गावकरी गेला होता, त्याला बाधा झाली होती. आम्ही तर पाठवणारच नाही पोरांना. काय हे इंद्रायणी बाई, नाही आपल्यात लागलेलं चॅलेंज जिंकावं म्हणून भूताच्या माळावर शाळा उभारायला निघाला तुम्ही. किती पैसे खाल्ले? सांगा ना, किती पैसे खाल्ले? मोहितराव, वाटेल ते काय बोलताय? हा, काय अर्थ आहे का याला? आणि तुम्ही सगळे अरे काय बोलताय? हा, अरे त्या जागेचं किंवा त्या जमिनीचं नाव फक्त भूताचा माळस आहे. म्हणजे काय तिथं काय खरोखर भूत राहत नाहीत काही? एक मिनिट. हे बघा, मला तुम्हा सगळ्यांना हे आधीच सांगायचं होतं. मला माहित होतं हे ऐकल्यावर तुम्हा सगळ्यांची प्रतिक्रिया अशीच येणार आहे, म्हणून मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार होते. पण आता हे सगळं तुमच्या समोर ह्या पद्धतीत आलंच आहे, तर माझे 2 शब्द ऐकून घ्या प्लीज. हे बघा, आपण कसल्याही अंधश्रद्धेला बळी पडायचं नाही. आपल्यासाठी आपल्या गावातल्या मुलांचं शिक्षण जास्त महत्वाचं असलं पाहिजे, नाही हो ना? हो, तुकोबराया म्हणतात. हो, तुमचं तुकोबराया का म्हणतात ते राहू दे. हा, मी बोललो ना एकदा, भूताच्या माळावर एकही पोरगा शाळेत येणार नाही. नाही येणार म्हणजे नाही येणार. संपला विषय मंडळी. बाबा माफ करा. बरोबर. अहो दादा, ऐका ना. नाही जमणार. कसं जमणार? अहो, ऐका ना. थांबा. अरे मीटिंग सुरू आहे नाही ते काय चाललंय तुमचं हे? अरे कसली मीटिंग हा, या गोष्टीवर कोण चर्चा करतं का? बाबांना उठा. आपल्याला नाही ऐका ना दादा, अहो 2 मिनिटं समजून तर घ्या. ही जागा चांगली, अहो ही अंधश्रद्धा आहे दादा. शाळा महत्वाची आहे. दादा, ही अंधश्रद्धा आहे दादा. तुम्ही आमची गोष्ट समजून इथे आपल्याला इकडे करायचंय. असं नका करू. इंद्रायणी मॅडम, तुमचं टोपलीवर कौतुक आहे. हा, नाही आम्हाला आव्हान दिलं त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर शाळेसाठी जमीन मिळवली तुम्ही. काही मदत लागली तर सांगा आम्हाला, आम्ही अशीच मदत करत राहू तुम्हाला. वारंवार आता बघतोच आम्ही कशी शाळा उभी करताय तुम्ही.
सासूबाईंनी घेतली पाठराखीन बाईंची शाळा, पाठराखीन बाईंच्या गळ्यात हारांच्या माळा, पाठराखीन बाईंना मिळाला भूताचा माळा, विद्यार्थी आले आणि म्हणाले पळा 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 भूत आलं पळा. पाठराखीन बाई आता तुम्ही फक्त अश्रू गाळा, त्यांची काही होत नाही शाळा. चांगलंय चांगलंय. अहो नुसते पासून काय राहते, जर नाचा बी जगायचं नाचा की. मोठ्या बाईंनी अशी बॅटरी मारली की इंदीची बोलतीच बंद. अख्खं गाव तिचं कौतुक करत होतं ना. आता तिचं कौतुक करणारेच तिच्या नावाने खडे फोडतायत. मोठ्या बाई तुमचा जय असो. लईच भारी आहात बघा तुम्ही. ओ डिल्ल कपड्यातली मांजर, हा? तुम्हाला हे आत्ता कळलं? हो, आम्ही जेव्हा पहिल्यांदा सासूबाईंना भेटलो ना, तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं सासूबाईंच्या घरातलं घर जावई व्हायचं म्हणून. आम्ही आमची एवढी तामणगावची इस्टेट सोडून इथं आलो कोणामुळं? सासूबाईंमुळं, त्यांच्या कुशाग्र बुद्धीमुळं. तुम्हाला काय वाटलं? उगीच मोठ्या बाई म्हणतात त्यांना, त्या मोठ्या, त्यांचं डोकं मोठं, त्यांचं विजन मोठं. उगीच आपल्या पाठराखीन बाईंचे मनसुबे उधळून न टाकले सासूबाईंनी. काय सासूबाई, अहो कमाल, तुम्ही काय कमाल केली ना आज, एकच नंबर. हा बस बस, किती कौतिक करणार. ए असं फुकटचं कोल्ड ड्रिंक पिऊन किती करू शकणार तुम्ही कौतिक. कोल्ड ड्रिंक संपेपर्यंत. निर्लज्ज. तसं नाही सासूबाई, अहो तोंड दुखस तर करू की, त्याला काय. सासूबाई, पाठराखीन बाईंनी बरंचदा तुम्हाला शह दिला, पण तुम्ही एकदाच दिला. पण पाठराखीन बाई आता ते कधीच विसरणार नाही. कमाल कमाल केली तुम्ही. आतापर्यंतच्या तिच्या प्रत्येक लुटूपुटूच्या लढाईचं एकच उत्तर, एकदाच हिशोब क्लिअर. लय हौस होती ना तुला स्वतःच कौतिक करून घ्यायची. तिथंच नांगी टेचली तिची. आता काढ म्हणव शाळा, पाहू ना पोरं कशी येतात ते. ती माणसं भूताच्या मायाकडे बघत सुद्धा नाही, ती थोडीच पोरांना पाठवणार आहे. एक वेळ लोक देवाला विसरतील पण भूताला नाही. का? कारण देव कृपा फुरसुतीनं करतो, पण भूत लगेच माग लागत. म्हणजे किती पण चालायचा प्रयत्न कर, मी तुला आड किती पण उभं राहायचा प्रयत्न कर, मी तुला पाडणार. मी तुला फक्त नमवणार नाही, तर तू कायमची नेस्तनाबूत कर. काय पाहताय? आज आनंदाचा दिवस आहे, नाचा नाचा. हो काय सांगताय हे तुम्ही? लोक निघून गेली? अहो लोकांनी जर असा अविश्वास दाखवला हिंदूवर तर कसं होणार हो? ती बिचारी पोर तिकडे दिवस रात्र मेहनत करते. ते काय नाही, आपल्या गावात शाळा सुरू व्हायलाच हवी. काही झालं तरी इंदूला यश मिळायलाच हवं. तुझं बरोबर आहे शकू. अगं पण आता हे इंदूचं दुर्दैव आहे म्हणायचं का विठुराया तिची परीक्षा घेतोय म्हणायचं, तेच मला कळत नाही. आता शाळेसाठी चांगली जमीन मिळाली, पण कुठं मिळाली तर नेमकी त्या भूताच्या माळावर. असं भूतबीत काही नसतो. तुम्हाला आठवतंय ना मागे ते काय साडीवालं दाढीवालं भूत आलं होतं, तेव्हा पाहिलंय ना लोकांनी. अहो पाहिलंय ना, पण माणसांच्या धारणा अशा सहजासहजी बदलत नाहीत. लोकांनी ते पाहिलं आणि विसरून गेले. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक काय आहे हे कळण्यासाठी डोळसपणा गरजेचा असतो, आणि तो या लोकांमध्ये नाहीये. पण मग आता कसं होणार हो? मी इंदूची साथ देणार शकतो. काही करावं लागलं तरी चालेल. ही शाळा उभी करण्यासाठी मला कीर्तन सेवेला उभं राहावं लागलं तर ते सुद्धा मी करीन.
पण आपल्या विठूच्या वाडीमध्ये शाळा उभी राहिलीच पाहिजे. अंधश्रद्धा दूर करणं हे सुद्धा शिक्षणाचं एक महत्वाचं काम आहे आणि ते आपल्या गावात झालंच पाहिजे. शाळा उभी राहिलीच पाहिजे आणि ती सुद्धा त्या भूताच्या माळावरच उभी राहिली पाहिजे. इंद्रायणी जी, काय हो हे काय झालं? असं कसं काय पडलं सगळं? काय काय पडलंय बघू बघू बघू. अरे बापरे, कमाल आहे हा तुमची इंद्रायणीजी. अहो दिग्रसकरांच्या गादीवर बसलात ना तुम्ही आणि तुम्हाला सगळी सामानाची पिशवी सांभाळताय तुम्ही. काय पण रिअल गेम हा इंद्रायणीजी, रिअल रिअल गेम. आणि माझ्याशी प्रेमाचं नाटक करून मला कटवलं, मग त्या अधोक्षकशी लग्न केलं आणि आदर्श गृहिणी म्हणून पोळ्या लाटता लाटता दिग्रसकरांची गादी सुद्धा लाटली. क्या बात है, क्या बात है इंद्रायणीजी, वा. गेमाड नंबर 1. तुझ्या मते प्रेम करायचं असणार आहे माझ्यावर? लाज नाही वाटत माझ्या बाबतीत असं बोलायला? तुला करताना लाज नाही वाटली, मला बोलताना कशाला लाज वाटायला पाहिजे? आणि काय ग, आता तुझं शाळेचं स्वप्न ते दिसतंय असं वाऱ्यावर छान मस्त उडून जाताना दिसतंय. ते बघ तिकडे गेलं. अहो इंद्रायणीजी, या गावातल्या लोकांकरता एवढ्या मर मर मेलात तुम्ही आणि या लोकांनी चर्चेमध्ये तुमची बाजू घेतली नाही असं कळलं मला. माझ्याशी जर लग्न केलं असतं तर असं झालं नसतं. हो, आत्ता खरं तर आपण दोघं मुंबईमध्ये आपला माझ्या गावात माझ्या नवऱ्याबरोबर मोडेन पण वाकणार नाही. वा. तुला आवडत नाही ना रे गाव? इथली लोक तुला अडाणी वाटतात ना? मग जा ना, कुणी हात धरलाय तुझा? माणसाने आपला भूतकाळ कधीच विसरू नये इंद्रायणीजी, आणि समोरच्याला विसरून देऊ सुद्धा नाही. धोका दिलाय तू इंद्रायणी मला. त्याची शिक्षा तुला होईपर्यंत मी इकडेच राहील. तुझ्या निर्णयाचा तुला पश्चाताप होईपर्यंत इकडे राहील आणि मगच मी इकडून जाईल तुला सोबत घेऊन. बरं झालं तू व्यंकू महाराजांचं नाव लावत नाहीस.